भूताखेतांच्या गोष्टीमुळे जावईबुवांचे जाणे पुन्हा थोडेसे लांबले. लोकांनाही त्यांचे फार कौतुक वाटले. कुणी कुणी त्यांना फराळाला बोलावले, कुणी तोंड भरून आशीर्वाद दिला. शेजारच्या गावानं तर कमालच केली. गावचे लोक नाटकाचे फार शौकीन. मधून मधून पण एकसारखे नाटक करीत असायचे. जावईबुवांच्या पराक्रमावर खुश होऊन त्यांनी ठरवलं की त्यांना नाटक पाहायला निमंत्रण द्यायचे. आणायचे गावात नाटक होणार आहे. मग त्या मंडळींना मुद्दाम बोलावलं तर जावईबुवांचं कौतुक केल्यासारखं होईल. आपलीही कला त्यांना पाहायला मिळेल. असा विचार करून गावची 4 प्रमुख माणसे निमंत्रण द्यायला आली. वाड्यात आल्यावर त्यांनी जावईबुवांची चौकशी केली. जावईबुवा फोडणीच्या पोह्यांचा समाचार घेत ओट्यावर बसले होते. सासरेबुवा, मेहुणे सगळेच त्यांच्या जवळपास होते. फराळाचा कार्यक्रम जोरात चालला होता. जावईबुवांनी पातेलेभर फोडणीचे पोहे संपवले होते. आता आग्रह केला तर आणखी फक्त अर्धे पातेलेच घ्यायचे असा त्यांचा विचार होता. तेवढ्यात ही मंडळी तिथे आली. त्यांचेही खाणे झाले. गप्पा टप्पा ओळखी पाळखी झाल्यावर त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, जावईबुवा, आम्ही मुद्दाम तुम्हाला नाटकाचे निमंत्रण द्यायला आलोय. आमचं नाटक बघायला सगळ्यांनी यायचं, उद्या रात्रीचे. जावईबुवा तांब्याभर पाणी पिऊन अशी ढेकर देत म्हणाले, नाटक? कसलं नाटक? नाटक हो, आपलं पौराणिक. म्हणजे ते काय असतं? म्हणजे काय बर का, मेहुणा समजावून सांगू लागला. कुठली तरी एक धार्मिक गोष्ट घ्यायची आणि ती आपल्या समोर करून दाखवायची. निरनिराळी माणसं त्यात निरनिराळी काम करतात. फार मजा असती. जाऊ आपण पाहायला. कसली गोष्ट असते? कसली असते? आता उद्या कीचक वध करून दाखवणार आहेत. बापरे, जावईबुवांना आश्चर्य वाटले. कीचक वध म्हणजे ठार मारून दाखवणार कीचकाला? आपल्याला? खरे ठार मारून नाही दाखवत, आपल्या नाटकातलं. हे, मग कीचकवध कसला आलाय तो? खोटा कीचकवध झाला तो. जावईबुवांनी नापसंती दाखवली. आपल्याला खोट्या गोष्टी नाही बुवा आवडत. खरं खरं पाहिजे. खरा वध दाखवणार असाल तर येतो पाहायला. गावकरी मंडळींना वाटले की जावईबुवा थट्टाच करतायत, म्हणून त्यांनी आश्वासन दिले. खरा कीचकवध दाखवू म्हणून कबूल केले. जावईबुवांना मजा वाटली. त्यांनीही यायचे मान्य करून टाकले. सासरे आणि मेहुणे यांना मात्र भीती वाटू लागली. नाटक पाहताना जावईबुवा कीचकाला खरा ठार मारा म्हणून हट्ट धरून बसले तर काय घ्या? होय, त्याचा काही नेम नाही. जावईबुवांच्या डोक्यात काय येईल काही सांगता यायचं नाही. पण जाऊया तर खरे. त्यांनी कधी नाटक हा प्रकार पाहिलाच नाही. त्यांनाही पाहायला मिळेल. गावकरी मंडळींनी एवढ्या प्रेमाने बोलावले आहे, त्यांचा मान राखल्यासारखे होईल. नाटक नक्कीच रंगेल. जावईबुवांना कदाचित हे काही आठवणारही नाही. शेवटी नाटकाला जायचे ठरले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 2 बैलगाड्या वाड्यासमोर उभ्या राहिल्या. एका गाडीत बायका, एका गाडीत पुरुष. सगळ्यांची तयारी झाली. गाडीत बसता बसता जावईबुवांच्या हातातील जाड काठीकडे सगळ्यांचे लक्ष गेले. मेहुणा म्हणाला, हे काय भाऊजी हातात? ही ही काठी आहे. ते झाले हो, पण कशासाठी? तो कीचकवध आहे ना म्हणून. म्हणजे? मेहुणा घाबरला. त्या कीचकाचा वध करायचा आहे ना. समजा ऐन वेळेला नाही झाला भीमाच्या हातनं, तर मी आपला आहेच. एक काठी कीचकाच्या टाळक्यात घालायची की खलास. एका टोल्यात काम होईल. तसं काही करायचं नसतं नाटकात. आपण नुसतं नाटक बघायचं असतं. वा, तिकडे मारामारी होणार आणि आपण गप्प बसायचं. भलतच. आता जावईबुवा इथंच हट्ट धरून बसतात की काय अशी भीती सगळ्यांना वाटू लागली. शेवटी सासऱ्याने समजावून सांगितले की कीचकाला काठीची फार भीती वाटते. काठी म्हटली की तो एकदम घाबरून जातो. लहानपणी त्याच्या बापाने त्याच्या डोक्यात एकदा काठी घातली होती आणि त्याचे कपाळ फुटले होते. तेव्हापासून काठी म्हटली की कीचकाची गाळण उडते. तेव्हा आपण जर काठी नेली तर तो कामच करणार नाही. मग नाटक कसं होईल? जावईबुवांनी नाईलाजाने काठी टाकून दिली. गाड्या निघाल्या. तासा दीड तासात त्या गावी येऊन पोहोचल्या. गावच्या देशमुखांकडे गुळपाणे खाणेपिणे झाल्यावर सगळी मंडळी मारुतीच्या देवळासमोर उभारलेल्या तात्पुरत्या थिएटरकडे गेली. सगळीकडे लोकांची गर्दी झाली होती.
बत्त्या झगमगत होत्या. थोड्या वेळाने नाटक सुरू झाले. नाटक पाहत असताना सासरे आणि मेहुणा दोघेही जावईबुवांना मध्ये घेऊन हुशारीने बसले होते. पण तरी नाटक जसजसे रंगात येऊ लागले तस तसे जावईबुवा एकसारखे उसळ्या मारू लागले. बल्लवाच्या पाकघरात गमती पाहताना त्यांना भयंकर हसू आले. इतके की 2-3दा ते खो खो करून मोठमोठ्यांदा हसले. त्यामुळे लोक त्यांच्याकडे वळून वळून बघू लागले. धर्मराजाचे शांत बोलणे ऐकून त्यांना भारी चीड आली. याला लेकाच्याला काही कळतच नाही, ते मेहुणाच्या कानात पुटपुटले. अगदीच भित्री भागूबाई आहे बुवा हा. पुढे सैरंध्रीचा हात कीचकाने ओढला तेव्हा मात्र जावई बुवा एकदम खवळले. हा हा काय चवटपणा चाललाय रे लेका, येऊ का तिथं? ते ओरडले. त्याबरोबर पुन्हा लोक त्यांच्याकडे पाहायला लागले. कीचकाचे काम करणारा नटही बावचळून त्यांच्याकडे पाहायला लागला. तेव्हा जावईबुवांनी हाताचा गुद्दा करून त्याला ठोसे मारण्याचा अभिनय करून दाखवला. सासऱ्यांनी त्यांना पुन्हा खाली बसवले. पुन्हा नाटक सुरू झाले. अगदी शेवटी मात्र जावईबुवांनी कमाल करून टाकली. शेवटच्या प्रवेशात भीम आणि कीचक यांचे मल्लयुद्ध होते. जोराची मारामारी घडून येते आणि कीचक मरतो. तो प्रवेश सुरू झाला तसे जावईबुवा अस्वस्थ झाले. पहिल्यापासूनच ते तक्रार करीत होते की भीम फार हडकुळा आहे, त्याला ही गोष्ट जमायची नाही म्हणून. पण कुस्ती सुरू झाल्यावर मात्र त्यांना अजिबात राहावेना. एकदा भीम कीचकाच्या उरावर बसला. मग कीचक भीमाच्या छातीवर बसला. झटापट सुरू झाली. जावईबुवांचा चेहरा फारच चिंताक्रांत झाला. ते सासऱ्याला म्हणाले, आता या भीमाचं कसं होईल? एखाद्या वेळेस कीचक त्याला ठार मारील ना. सासरे त्यांना खाली बसवण्याचा प्रयत्न करीत होते. तसं नसतं होत, भीमच मारणार कीचकाला. तुम्ही गप्प राहून पहा म्हणजे झालं. काय सांगताय काय? तो बघा, भीम गेला पुन्हा खाली. आता तो कसला वर येतोय. आपण सगळ्यांनी त्याला मदत केली पाहिजे. छे हो, भलतच काहीतरी. तुम्ही बसा खाली. पण जावईबुवांचे तिकडे लक्षच नव्हते. ताठ उभे राहून ते भीमाला तिथूनच सूचना देऊ लागले. पण भीमाचे काही तिकडे लक्षच जाईना. मग मात्र जावईबुवांना फार राग आला. अगदी गाढवे बुवा हा भीम म्हणजे, ते पुटपुटले. सैरंध्री जवळच घाबरून एका कोपऱ्यात उभी होती. तिला उद्देशून ते ओरडले, अगं तू का उगीच उभी राहिलीस तिथे सटवे, पळ पळ लवकर, जा घरी. जावईबुवांच्या ओरडण्यामुळे सगळीकडे गोंधळ सुरू झाला. सासरे आणि मेहुणे त्यांना हात धरून खाली बसवू लागले. पण जावईबुवा फारच खवळले होते. त्यांनी ताडदिशी उडी मारून स्टेजच्या दिशेने धाव घेतली. सरका सरका बाजूला, असे ओरडून त्यांनी स्टेजवर उडी घेऊन कीचकाला एक जोरात ठोसा ठेवून दिला. इतक्या जोरात की कीचकाने डोळे पांढरेच केले. तो मोठ्याने ओरडला, अगं आई आई आई, मेलो मेलो. अरे वा, मगाशी त्या बिचारीचा हात धरलास त्यावेळी लाज नाही वाटली हा? असे म्हणून जावई बापूंनी पुन्हा कीचकाच्या टाळक्यावर एक टोला ठेवून दिला. भीम मध्ये पडू लागला. तेव्हा त्यालाही एक गुद्दा मारून त्याला पळवून लावले. हा प्रकार पाहिल्यावर सैरंध्रीनेही धूम ठोकली. भीम आणि कीचक दोघेही हातात हात घालून पसार झाले. इतकेच नव्हे तर प्रेक्षकांतले बरेच जण पळत सुटले. पोरे रडू लागली. बायकाही घाबरल्या. सगळीकडे नुसता गोंधळ माजला. नाटक तिथेच खलास झाले. गावकरी मंडळींना पुन्हा भेटण्याचे धैर्य काही कुणाला झाले नाही. सासरेबुवांनी हळूच गाड्या जोडल्या. माणसे बसली आणि आपल्या गावाच्या दिशेने मुकाट्यानेच कूच केली. जावईबुवांना त्यांनी मोठ्या मुश्किलीने शांत करून स्टेजवरून खाली धरून आणले आणि गाड्या भरधाव सोडल्या. थोडा वेळ गेला. गार वारे डोक्याला लागल्यावर जावईबुवांचे डोके जरा थंड झाले. इकडे तिकडे पाहत ते सगळ्यांना उद्देशून म्हणाले, आता आमच्या गावी पण असंच नाटक करायचं. मीच भीम होईन म्हणजे कटकट नाही. तुमच्या या कीचकाला तिकडे पाठवून द्याल का?